यूट्यूब फॅमिली गावरण किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरण मटण रस्सा। त्यासाठी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे, खोबरं भाजून घेतले आहे, कांदा भाजलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण। तर आता आपण मटण कुकरला लावून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हळद। कुकरचं टोपण लावूया आणि कुकरच्या 5 शिट्ट्या घेऊया। आपण ही मिक्सरला सगळं बारीक करून घेऊया। तर ह्या अशा प्रकारे आपला मसाला बारीक झालेला आहे। ज्वारीचं पीठ घातल्यावर रस्सा एकदम टेस्टी आणि खमंग होतो। बघा आपलं कसं पीठ लाल झाले। आता त्यात आपण वाटण केलेलं वाटण घालूया। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं वाटण घाला। घट्ट पातळ तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता। आपल्याला चांगलं तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचंय। आणि ही मटण मसाला चांगलं तेल सुटोवर आपल्याला याला भाजून घ्यायचं। बघा आता आपला मसाला हा चांगला भाजून झालेला आहे। आता आपण यात थोडं पाणी ऍड करूया। आता याला एक उकळी आल्यावर मग आपण यात मटण घालू। तर बघा आपला मसाला किती छान भाजून झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे। आता आपण मटण घालूया। तर बघा आपलं हे मटण शिजलेलं आहे, चांगलं मऊ लुसलुशीत शिजलंय। आता आपण त्या मसाल्यात ऍड करूया। छान मस्त झाली झणझणीत भाजी आपली। चला तर मग आता आपण करून घेऊया वजडी फ्राय। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे, कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर की मसाला घालूया। मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलात। आपण यात बारीक कट करून घातलेला आहे। आता ही मटन मसाला घालूया आणि ही आपला घरगुती काळा मसाला।
त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि मसाला शिजवून घेऊ. भाजायला लागलेला आहे. आपला मसाला भाजलाय. आता मसाला शिजायसाठी आपण थोडं इथं पाणी घालू. इथं मसाला आपण चांगला शिजवून तर आपण आता वजडी घालून घेऊया. मसाला आपला चांगला भाजला आहे तर वजडी घालूया आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मित्रांनो? वजडी फ्राय आणि मटण रस्सा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम आम्ही साध्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीने करत आहोत. आणि काय जास्त बाहेरचे मसाले बिसाले नाही वापरत. सगळा घरगुती मसाला आहे आमचा. फक्त मटण मसाला तेवढा सुहानाचा घेतलेला आहे. बघा कशा प्रकारे आपली वजडी फ्राय झाली. बघा ह्याला आता छान उकळी आलेली आहे. आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊ. कच्ची कोथिंबीर. तर बघा अशा प्रकारे आपली मटण थाळी तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा.